नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पुढील 48 तासामध्ये वातावरणात अचानक बदल झाला असून महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये मोठा बदल। महाराष्ट्र राज्यात पुढील 48 तासामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस, काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर आज तारीख 6 सप्टेंबर 2023 तसेच 7 सप्टेंबर 2023 या दोन्ही तारखेला महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरणे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात सर्वच भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अर्थात 6 ते 7 सप्टेंबर या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। सध्या वातावरणामध्ये जोरदार वारे वाहत आहे। तर या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा अंदाज पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक या राज्याच्या किनारपट्टीकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा अंदाज देखील राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर भारताच्या पूर्व भागातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, हैदराबाद, रामगुंडम या भागात राहील। कांतामल, राऊरकेला, धनबाद, कोलकाता, कोरबा, रायपूर आसपासचा परिसर इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मात्र महाराष्ट्राकडे पुढील 48 तासामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागात तिरोडी, वारासिवनी, बालाघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुमसर, तिरोडा, गोंदिया, लांजी इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। देवरी, चिंचोला, डोंगरघर इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्यात भंडारा, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंधारी इथे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील। लखनी, साकोली, कोलेगाव, संग्रणी आणि चिंचगड इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। अडेल, पाहुणे, भिवापूर, केरगाव, उमरेलाई आसपासच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। आणि गडचिरोली जिल्ह्यात दिगोरी, देसिंग तसेच कुरखेडा, बलिटोला, चिंचगड, मार्कासा मुसळधार पावसाची शक्यता आहे। वलनी, सिंदेवाई, राजोळी, मोल, सावलीलाई मुसळधार पावसाचा अंदाजा तुफान स्वरूपात राहील। चामोर्शी, गोटलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। अष्टीमुळ, चेरा, एटापल्ली, गिरवाडा, पासेवाडा, सुंदरा, भांबरगड इथे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। गिरवाडा, पाराकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंकजनोरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। दोनोरा, मुरुमगाव, गडचिरोली मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त स्वरूपात राहील। चंद्रपूर जिल्ह्यातही पुढील 48 तासात जबरदस्त पावसाची शक्यताही खेडगाव, सोनापूर, शिरपूर या भागात राहील। बल्लापूर, गजवाली, चंद्रपूर, गुगसरोड, वणीकायर जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। बाटाडी, भद्रावती, मोरली, कुटवाडा, चारकोपी, चिमूर इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, समुद्रपूरलाही मुसळधार पावसाची शक्यता राहील। बारबडी, तुळजापूर, वर्धा, जामणी, पुरीकोकटे, अरबी, वडण, लाडगड इथे तुफान पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता। हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमलेश्वर, बुरीकोकटे, तोतीवाडा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। नागपूर, कामठी, बागुली, पारचोनी, वनेरा, घोटी, उमरी, सावर्णेर आसपासच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर
उत्तर भागात देखील बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागात सवसर, बडेगाव, बिचवा, पांडुणा, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील। वरुड, काटी, दुर्गवाडा, मोर्शिलाई पुढील 48 तासात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। अचलपूर, ब्राह्मणतडी, चांदूर बाजार, अंजनगाव, सिजी, चिखलदरा, सालदाणी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। असेगाव, अमरावती, बडनेरा, मोहझारी, चांदूर, धामणगाव रेल्वे, पुलगाव, फलेगाव आणि आसपासचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा इथे तुफान पावसाचा अंदाज राहील। कलाम, जामोडा आणि घाटंजी, करंजी, पांढरकवडा, परवा, पेंढारे, निमगुडा, अलिदाबाद, वणिकायर इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह राहील। रुई, जवई, अर्णी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इथे मुसळधार पावसाची शक्यताही पुढील 48 तासामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात अकोला, बुरगाव, मंजू, बाळापूर, खामगाव, शेवगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त पावसाची शक्यताही अकोट, हिरवाखेड, तेलरा, पलसी, जळगाव, जामत, आंबारा, अंधरुणा, पात्रुडा, मासराखेड या भागात अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड, अदलबुद्रुक, मलकापूर, दिघी, नांदुर्णा, बाबरगाव, पिंपरी गव्हाली, मोठाला जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। गेडा, बुलढाणा, चिखली, अहमदपूर, कुतनापूरलाही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। घाटबोरी, डोंगाव, मेहकर लगतचा परिसर बघितला असता रिताड, रिसोद, लोणी, लोणार, बीबी इथे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात राहील। आसपासच्या भागातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, महसूल, मंगळुपी, कर्जना, खेडा या भागातही मुसळधार पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह जबरदस्त स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मौर या बहुतांश ठिकाणी राहील। नांदेड भागाला या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात उमरखेड, आडगाव, तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरसोंदी, किनवट, शिवानी, जवली, भोकर या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। बसमत, पूर्णा, आद्रापूर, नांदेड भागाला मुखेड, पेटोंबरी, कुंडलवाडी, धर्माबाद इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह नांदेड भागाला या जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा जोर दुपारनंतर जबरदस्त स्वरूपात राहील। मुखेड, कवठा, नाशी, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालमलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरीबोरीला पुढील 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। सेलू, मट्टा, परतूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त तुफान पावसाचा अंदाजा पाथरीच्या आसपासच्या बहुतांश ठिकाणी राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिणेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। दिगळूर, रुद्रला जोरदार स्वरूपात राहील। उदगीर, मोरकी, अचोला, शुरांतपाल, लातूर रोड, उणुचूक मध्यम पावसाचा अंदाज राहील। भटंजी, किल्लाणी, औरा, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। खिंतोट, औसा, कोंड, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बोकडा, लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुढील 48 तासात बीड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बरडापूर, राणीसावगाव, गंगाखेड, पालम या भागात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बीड, करकम आणि यलम, चौसाला अति जोरदार पावसाचा अंदाज बीडच्या या भागात राहील। जालना जिल्ह्यातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। मंगळूर, रामशिकोशोटा, वारीगवरी, उमापूर, गेवराई बीडचा काही परिसर इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। तानवाडी, ईश्वरनगर, काचूर, गोलापांगरी, तारगाव, जालना, बदनापूर इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज असून अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील राहील। उत्तर भागात देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सम्राटनगर, दाभाडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा अतिवृष्टीचा अंदाज जालना जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही पुढील 48 तासामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा अमरापूर, हंसापूर, बालम टाकली, उमापूर या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। बक्तापूर, दहेगावणे, पैठण, धाकेपाल, बेडकीन जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर वाढला असून गंगापूर, लिंबे, जळगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूर अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात राहील। इळकुपा, देवगाव, फुलंब्री, कन्नड, हतनूर आणि तसेच अंबाला, सैगवन,
चाळीसगाव इथे जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज बघायला मिळणार आहे। ढगफुटी देखील होऊ शकते आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील बडगाव पाचोरा इथे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जामनेर पोहोरला तुफान पावसाचा अंदाज आहे। जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जानोरी रावेर चोपडा आवार या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये काडोरे चोपडा जाल्लोड जैतपूर घोडी हिसाले आसपासच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि खपांडे अंजंग नवारी धुळे कुसुंबे अंजाले आरवी बोकरूड इथे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री चिंचखेड दिवी दुसाने टिटाणे सुत्राणे नंदुरबार शहादा खरपाली जोरदार पावसाचा अंदाज आहे। नवापूर अंबली कोकसाने चोरवड पिंपळणे ताराबादले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पुढील 48 तासात नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे। ताराबाद औटी सटाणा नामपूर निमशोडी अंजंग या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मालेगाव मालगाव नांदगाव मनमाड कुसुमाडी ममदापूर या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। वणी डोडांबे चांदवड जोपूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा महासाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। निमगाव जुन्नर मंजूर सिन्नर तिरडे डुबरे नांदूर शंगोटे समशेरपूर जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे आणि नाशिक देवळी पांडोर्ली मुनगाववाडीवरे जोवार मोकाडा त्र्यंबक लाडाची अर्सुल शेवगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे देखील दुपारनंतर आणि पुढील 48 तासामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा शिवाले बैशाखरे जुन्नर इथे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा पिलवी आणि पालघर मान्नूर सपाले गोडमाल वाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण किनारपट्टीकडे मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली निंजाले नवी मुंबई पनवेल उरण जोरदार पावसाचा अंदाज आहे। बदलापूर मुरबाड आंबेगाव पेठ नरेल कर्जत कुसर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासात सोंढी अलिबाग पेन पेंजारी शिरोळ खोपोली कसमतलाई जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। 48 तासामध्ये पुणे जिल्ह्यातही सर्वत्र पावसाची शक्यता। व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठणा आंबे कळवण या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। खेटवल्ले सासवड जेजुरी मारगाव लोणी कालभोर वाघोली जोरदार पावसाचा अंदाज आहे। सुसगाव पुनावले आळंदी चाकण पाबल मलटण भांबर्डे राऊ कडेगाव दौंड या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। उत्तर भागात जोर वाढलेला असून वाडा मनसर जुन्नर ओतूर आले आणि बोरी गरवाडी घारगाव तुफान पावसाचा अंदाज राहील आणि अहमदनगर जिल्ह्याकडे आले आणि अळकोटी टाकळेश्वर पारणे सुपे इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर वाढलेला असून खंडाळा अहमदनगर कुडगाव धनगरवाडी शिरळ महाका बगूर पातळी भक्तापूर देवळी परवारा इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। वरवंडी अस्वी संगनमेर किलवड शिर्डी पिलतांबा कोपरगाव श्रीरामपूर तालिकाबंद वैजापूर गंगापूर या भागातही जबरदस्त तुफान पाऊस विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये राळेगाव सुरेगाव जामखेड काडा आष्टी जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्जत कुलधरण पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केट्रो बिगोंडोळ राशीन जोरदार पावसाचा अंदाज राहील। करमाळा खोंडे सेल्सियस परांडा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। वांगी केरण बेमले टिंबुर्णी कुरवाडी अरणगाव करकम चेतपल अंगार अकलूज मानसरस वेलापूर या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मसवड पिलवी भालवाणी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे दिघाची अटपाडी चिंके जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरवेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट नलदुर्ग होर्टी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अक्कलकोट सल्लागर वडगरी दुधनी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये नागज कुची तेसिंग दागलपूर बिलर्जत कानामडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली मालगाव इचलकरंजी शिरगोपी कुडाची अतनी अडाली टेल्सन इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरगुड निपाणी जैनवाडी इस्फुर्ली कागल कोल्हापूर जुतबिल किनी कोडाली अष्टाई या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर कोकलाई जोरदार स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। कराड कडेगाव विटा मायणी वडूज निंदाल देवडी सातारा कोरेगाव मोल दिक्सल नांदल फलटण खंडाळा लोणाद या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवाडे वसड फोर्ट चाकदेव आणि वाई महाबळेश्वर माडवर्धन गोरेगाव इथे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे कलशीत आणि दापोली खेड लोटे चिपळूण मारगाव तांबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हेडवी मुलगुण नेरवा रत्नागिरी आणि संगमेश्वर माखंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील।
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 48 तासामध्ये रत्नागिरी, पूर्णागड, वडापेठ मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात खारेपटण, गगनबावडा, पोंढा, राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली, वायगणी, पुईकासल, कडेगाव, पटेगाव, गारगोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी, महापण, कोडल, अंबोली, चांदगड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव, बाची, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजी, वास्को द गामा, मापासा, पारसेम या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।